नमस्कार. भारताचं विज्ञान ते आता एका अगदी नव्या दिशेनं झेप घेतंय. पण ही नवी दिशा नेमकी आहे तरी काय? आणि या प्रवासात नेमकं काय काय घडतंय? चला आज तेच जाणून घेऊया. सुरुवातच करूया केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या एका महत्त्वाच्या विधानापासून. हे विधान ऐकल्यावर लगेचच लक्षात येतं की भारताच्या या पुढच्या वैज्ञानिक प्रवासात महिलांची भूमिका किती जास्त निर्णायक आणि महत्त्वाची असणार आहे. आजच्या या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी विज्ञानासाठी नवीन प्रेरणा काय आहे ते बघू. मग भविष्यासाठी कोणते प्रकल्प उभे राहत आहेत ते पाहूया. त्यानंतर पुढच्या पिढीला कसं घडवलं जातंय, या सगळ्या मागचं मूळ धोरण काय आहे, आणि शेवटी हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरतंय या सगळ्याचा आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, विज्ञानासाठी एक नवीन उत्प्रेरक. आणि हो, याचं मूळ आहे सर्वसमावेशकतेच्या, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याच्या विचारात. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या घोषणा कुठे झाल्या? नवी दिल्लीत राष्ट्रीय विज्ञान दिन 2024च्या निमित्ताने. खरं तर हा दिवस खूपच खास होता, कारण असं म्हणायला हरकत नाही की इथूनच भारतीय विज्ञानाच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, भविष्याची उभारणी आज. चला पाहूया असे कोणते मोठे तांत्रिक प्रकल्प आहेत जे सध्या आकार घेत आहेत. यामधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टर. आता हे नाव जरा मोठं वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी व्यवस्था, एक इकोसिस्टम आहे जी भारताला स्वच्छ हायड्रोजन ऊर्जेच्या क्षेत्रात खूप पुढे घेऊन जाणार आहे. मग याची उद्दिष्टे काय आहेत? ती अगदी स्पष्ट आहेत. पहिलं, स्वच्छ ऊर्जेला चालना देणं. दुसरं, उद्योग आणि शिक्षण संस्थांना एकत्र आणून काम करणं. आणि तिसरं, हायड्रोजन तंत्रज्ञानाचा विकास आणखी वेगाने करणं. आता एका दुसऱ्या इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजीबद्दल बोलूया, नॅनो टायटेनिया. हे खूपच भारी उदाहरण आहे की कसं प्रयोगशाळेत तयार झालेला एक छोटासा कण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या मोठ्या समस्या सोडवू शकतो. मग याचा प्रत्यक्ष वापर कुठे होतोय? तर आपल्या ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी. विचार करा, हे तंत्रज्ञान त्या वास्तूंना सूर्याच्या धोकादायक किरणांपासून वाचवतं, पाण्यापासून त्यांचं संरक्षण करतं, म्हणजे अक्षरशः त्यांना वॉटरप्रूफ बनवतं. आणि साहजिकच यामुळे त्यांचं आयुष्यही वाढतं. ठीक आहे, नवे शोध महत्त्वाचे आहेत, पण हे शोध पुढे नेणारे संशोधक कसे घडवायचे, हा खरा प्रश्न आहे. आणि इथेच येतो आपला तिसरा भाग, पुढच्या पिढीला प्रेरणा. तर मग तरुण पिढीला प्रेरणा कशी द्यायची, विज्ञानात त्यांची आवड कशी वाढवायची, या प्रश्नाचं उत्तर एका आकड्यात दडलंय, आणि तो आकडा आहे 7. पण हे 7 नक्की आहे तरी काय? हा आकडा आहे विज्ञानाशी संलग्न व्हा या कार्यक्रमातल्या 7 प्रमुख विषयांचा. या कार्यक्रमात खास करून 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना मटेरियल सायन्सपासून ते आपल्या पारंपरिक ज्ञान प्रणालीपर्यंत विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांची ओळख करून दिली जाते. खूपच छान उपक्रम आहे हा. आणि या कार्यक्रमाचा उद्देश फक्त माहिती देणं इतकाच मर्यादित नाहीये. खरा उद्देश आहे लहान वयातच मुलांच्या मनात संशोधनाची आवड निर्माण करणं आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं. बरं, आपण वेगवेगळे उपक्रम पाहिले, पण आता थोडं मागे जाऊन या सगळ्याच्या मागे असलेली मूळ विचारसरणी काय आहे ते पाहूया. आणि त्यासाठी आपण आलोय आपल्या चौथ्या भागावर, मूळ नवोपक्रम धोरण. तर हे संपूर्ण धोरण 5 महत्त्वाच्या स्तंभांवर उभं आहे. यामध्ये कशावर भर आहे? तर महिलांचा वाढता सहभाग, असं संशोधन ज्याचा समाजाला थेट फायदा होईल, वैयक्तिक यशापेक्षा संस्थांना मजबूत करणं, देशातल्या तरुणाईला विज्ञानाशी जोडणं आणि एकत्र येऊन काम करणाऱ्या संशोधन क्लस्टर्सना प्रोत्साहन देणं, या सगळ्यावर भर आहे. याचा अर्थ काय? तर आता फोकस केवळ वैयक्तिक यशावर नाहीये, तर एक मजबूत वैज्ञानिक इकोसिस्टम उभी करण्यावर आहे. आणि दुसरं म्हणजे संशोधन फक्त लॅबपुरतं मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत कसं पोचेल यावर जास्त भर दिला जातोय. चला, हे धोरण तर आपण पाहिलं, पण याचा नेमका अर्थ काय? हे आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे? आपल्या शेवटच्या भागात धोरणापासून अंमलबजावणीपर्यंत आपण हेच समजून घेणार आहोत. विशेषतः जे UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण ही धोरणं समजून घेणं म्हणजे फक्त सायन्स आणि टेक्नॉलॉजी समजून घेणं नाही, तर भारताच्या विकासाच्या धोरणाचा गाभा समजून घेणं आहे. चला तर मग आत्तापर्यंत जे पाहिलं त्यावर आधारित एक छोटासा प्रश्न, आपलं आकलन तपासा. आपण कॉपर डोप्ड नॅनो टायटॅनिया ह्या तंत्रज्ञानाबद्दल बोललो, बरोबर? तर ते प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? थोडा विचार करा. आणि याचं बरोबर उत्तर आहे बी, वारसा दगडांचे संवर्धन.
आपण बघितलंच की कसं विज्ञान आणि आपली संस्कृती यांची सांगड घालून आपला अमूल्य वारसा जपला जातोय. हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला आपल्या अंतिम आणि महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन येतो की भारताची वैज्ञानिक प्रगती ही त्याच्या सामाजिक परिणामांवरूनच मोजली पाहिजे. आज आपण जे काही उपक्रम पाहिले, मग ते समाजाला थेट फायदा देणारं संशोधन असो किंवा विज्ञानात महिलांचा वाढता सहभाग असो, ही सगळी याच दिशेने टाकलेली ठोस पावलं आहेत. या वाक्यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.